आमची आंदोलनाची भूमिका त्या रायगड वर्कर्स शिवाजी महाराज इथं असते असे असते राज्याभिषेक सोहळा असला असता राजसदनात शिवाजी महाराज असले असते ह्या मिनिटाला शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्याला असं टाकलं असतं का काय पुढं बघणार नाही संभाजी छत्रपती एक दिले असतं पुढं आम्ही सगळेजण असतो तिथं मी आज सांगतो आम्हाला समाजाला वेगळीच करायचं नाहीये आम्हाला लोकांना समाजा लोकांना घेऊन बसता कुठल्याचं नाहीये उदाहरणार्थ सुद्धा 7 तारखेला तर समाजाच्या लोकांना घेऊन नाही या सगळ्या आपल्या खासदारांना घेऊन होतो ना मी सुद्धा होतो ना आधी सुद्धा जातोय माझं सुद्धा करतोय घेतो ना मी लोक राज्यसभेत बघा घेतो ना मी लोकांना प्रतिनिधी मी आधी जाऊन येते मतदान केलंय सगळ्या लोकांनी आणि म्हणून आता लोकांची जबाबदारी नाहीये या सगळ्या खासदारांना सगळ्या मंत्र्यांची जबाबदारी सगळे ओबीसी असतील एससी असतील एसटी असतील मराठा असतील सगळे खासदार आमदार मराठा 543 घेतले सगळे राज्यसभा लोकसभा विधानसभा सगळे तुम्ही या मी सगळ्या खासदार आमदारांना मनापासून स्वागत मनापासून जातात मनापासून नाही दुसरी माझी मागणी 342A 342 याचा अभ्यास मला सापडला सगळ्याच खासदारांना माहिती असं नाही म्हणून दिल्लीला 9 ऑगस्ट हा क्रांती दिन किंबहुना कुठला दिवस असेल तर तो त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या खासदारांना निमंत्रित करतात सगळ्यांच्या वतीने आता महाराष्ट्रात सगळ्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेत्यांना आमंत्रित करणार आणि गोल्डमेज परिषद दिल्लीत पैदा झाला महाराष्ट्रात पण आता गोल्डमेज परिषद दिल्लीत होणार आहे आम्हाला कुठल्याही पार्टीची विरोधात नाही आम्हाला जागृत करायचं तुम्ही आमच्याकडे या ना आम्ही तुमच्याकडेच आहोत शेवटी आपण एकत्रच आहोत तुमच्याकडे सांगायचं ऍक्शन व्हायला पाहिजे पहिला अध्यक्ष दिलं ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी होते त्यामुळे मराठा समाजाचं सवाल छोटलं आणि या मराठा समाजाला अन्याय होतोय त्यासाठी माझा मला सांगायचंय की 1917ला राजश्री छत्रपती शाहू महाराज खामगावला गेले होते विदर्भमध्ये मराठा शिक्षण परिषद उद्यावी जेव्हा 1917ला आणि शाहू महाराज त्या भाषणात काय बोलत गेले मी बोलत नाही पण एकच नाही शाहू महाराज म्हटले की मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाहीये मी शेतकरी म्हणून हवे मी शिपाई तरी म्हणून हवे आणि म्हणून या मराठा समाजाचा आज नेतृत्व करण्यासाठी तो उभा नाही त्याच्या वतीनं मी त्याचा शिपाई आहे आणि शिपाई गडी म्हणून मी आज इथे तुमच्या समोर आहे मला स्पष्ट सगळ्या भगिनींना सांगायचंय मराठा समाज लोकांना की जस्टिस गायकवाडांचा अहवाल हा अवैध प्रकार आपला कायदा हा रद्द झालाय आपण एसीबीसी मध्ये ओळख नाही करतात आपण सामाजिक मागास राहिलो नाहीये हे स्पष्टत्व आपल्याला समजायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला फॉरवर्ड क्लास डॉमिनेटिंग क्लास असं संबोधन केलं 9 ऑगस्ट
जे होणार होते, ज्याच्यात जाती विषमतामध्ये वाढ होणार होती, ज्याच्यात मराठा दलित, मराठा ओबीसी, हिंदू मुस्लिम वाद होणार होता, म्हणून मी काय याचं त्या स्टेजवर गेलो आणि माझी नम्रता दाखवली. आणि आज मी त्या सगळ्या शिवभक्तांना मी हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण का ते सगळे माझं ऐकून परत दिलं आमच्या गावी. 50 लाख कमी लोक त्या आझाद मैदानावर आले. तशीच परिस्थिती परवा निर्माण झाली. सर्वोच्च निर्णय, सर्वोच्च निर्णय आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही, आम्ही भुकी जातो. पण त्यावेळी सुद्धा मी सामंजस्यपणाने भूमिका घेतली आणि एक शब्द वापरला की उद्रेक कुणी करायचा नाही. कोरोनाची महामारी फार मोठा योद्धा आपल्या समोर आहे, आपण जगणूक आपण लढू शकतो. आणि म्हणून मी सामंजस्यपणाने भूमिका घेतली. अनेक लोकांना वाटतं की ही संपादित छत्रपती मावर भूमिका का इथं तर जोरात भूमिका घ्यायला पाहिजे सरकारच्या विरोधात. आणि म्हणून परत एकदा मला सांगायचंय की मी त्यावेळी छत्रपतीच्या घरात माझा जन्म झाला म्हणून त्या पद्धतीची माझी भूमिका होती. पण ही भूमिका घेतल्यानंतर लगेच 1-2 दिवसात या पक्षातल्या त्या पक्षातल्या लोकांचे आरोप, त्याचा आरोप वेगळा, त्याचा आरोप वेगळा, हा इथं कोर्ट दाखवतो, ते तुमच्या कोर्ट दाखवतो. सत्ताधारी म्हणतात की पूर्वीचा कायदा खराब होता म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. विरोधात लोक म्हणतात की हे बाजू मांडली नाही म्हणून आमचं नुकसान झालं. आमच्या सगळ्या समाजातल्या लोकांना तुमच्या भांडणात काही घेणं देणं नाहीये. आम्हाला एकच घेणं देणे, हे मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तो न्याय शिवाजी महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय शाहू महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय मिळवून आम्हाला द्या. बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही. ही भूमिका होती आमची. तुम्ही आज लोकांना विनंती करू नका, तुम्ही खासदार आमदार मंत्री आहेत ना माझ्यासाठी, आपण समाजाला काय देऊ शकतो, समाजाला विनंती करू नका. ते दाखवले त्याच्या भावना आमच्यामध्ये आणि आमच्या रस्त्यावर याचा हात करायचा, हे सगळे समन्वय करायचं. मी तयार आहे स्वतःला हात केला. बाकी या लोकांना का खासदार आमदाराची जबाबदारी. आणि म्हणून त्या दिवशी नाशिकमध्ये ही माझी भूमिका नाहीये, माझा मूळ स्वभाव नाहीये, आक्रमक होतो. अनेक लोकांना आवडत, अनेक लोकांना भूमिका काय असं चालण्याचं आक्रमक हे माझ्यासाठी खूप स्पष्ट झालं. हे सरकार आणि सरकारच्या बाहेरमधले लोक, विरोधातले लोक हे अशिक्षित वागायला लागले. समाजाला न्याय द्या, पर्याय द्या, ही माझी भूमिका. आणि म्हणून पूर्ण मी समाजातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं की राजे मला म्हटले तुम्ही महाराष्ट्रात समजून घ्या. तिथं आम्ही गाड्या अभ्यासाकडे भेटतो, तिथे असताना आपल्या कायदे करण्याला भेटतो. पूर्ण महाराष्ट्रात आता 3-4 दिवसात जुळं होईल, आधुनिकरण होते, प्रकाश आंबेडकरांना सुद्धा भेटणार. अनेक लोकांच्या सगळ्यांना भीती गाठी सुरू केली, भावना समजून घेतल्या. या प्रसंगी इतके बुद्धी समाजाचे अस्वस्थ आहे. वेळ प्रसंगी कायदा सुद्धा हातात घेतली अशी परिस्थिती आहे. आज माझ्यामुळे सगळे शांत आहे. मी त्यांना शांत त्याला सांगून बोला नसतं ना, ही भूमिका घ्यायची का मी आम्हाला सुद्धा आक्रमक होते, येते ना आक्रमक करा. पण ही वेळ का किती वर्षे किती वर्षाबद्दल लोकांना त्याचं यूज करायचं. मला सांगा हे मोठे 30% जे श्रीमंत वर्ग आहेत समाजातले काळामध्ये ते तर असतात, हे 70% गरीब माणूस आहेत. त्याच्याबरोबर नाही चालत, चालू नका मी थोडं चालू नका. म्हणून पर्याय काय ते द्यायला. आणि मी आपल्याला सांगतो, मी म्हणतो तर त्यावेळी मी म्हणजे जे सगळे कायदे करत असतील आमच्या त्याचे हुशार लोक असतील, या सगळ्यांनी 3 पर्याय काढले. पण आमच्याकडे काय अशी काही यंत्रणा नाही, फार कायदे पद्धत आमच्याकडे जेवढ्या शक्तीला मी केली. आता मुख्यमंत्र्यांची माहिती चर्चा झालीच. तिथं आपण जनरल कुंभकोणीशी बोललो, अशोकराव चव्हाण होते, सगळ्यांना सांगितले 3 पर्याय. देवेंद्रजीला सकाळी बोलतो पर्याय, त्यांना सुद्धा सांगितले 3 पर्याय.
कोण नाही म्हणतात तो त्यांनी मान्य केले ते मुद्दा सांगायचे मला सगळ्यांनी ते पर्याय मान्य केले सध्याच्या लोकांनी सुद्धा आणि विरोधी पक्षांनी सुद्धा बघा मार्क्स माय वर्ड्स जे मी सांगले पर्याय ते त्यांनी मान्य केलं त्याच्यानंतर काही बदलले तर जबाबदार तेच असतील मी पर्याय वाचून दाखवतो कसं मी ऑफेंड होतो शक्यतो वाचून दाखवतो त्यांनी जस्टिस भोसलेंची समिती स्थापन केलेली आहे 31 तारीख डेडलाईन आम्हाला त्याला दिलेली आहे त्याचा 4 तारखेला जर त्याला रिव्ह्यू पिटिशन फाईल करायचं 4 तारीख आहे पण कोविडच्या मुळे ती तारीख पुढे गेली म्हणून मी त्याला सांगतोय गडबड करू नका जे काही तुमचा रिपोर्ट आहे तर फुल प्रूफ तुझं परत म्हणा नको की हे राहिलं ते राहिलं नेहमी मी सूचना देतो मी सारखी कारणं द्यायला सांगतो घुस कर नाही ऐकत ते चुका काढायचं आपलं पर्याय काय दिलं आपण लक्ष केंद्रित करायचं तर पहिला पर्याय हा म्हणजे तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करायला पाहिजे ते रिव्ह्यू पिटिशन फाईल करताना मी सांगितलं की उगाच लोकांना दाखवण्यासाठी नको फॉर्मॅलिटी म्हणून फुल प्रूफ आम्हाला पाहिजे रिव्ह्यू पिटिशन हा पहिला पर्याय राज्य सरकार हे राज्य सरकार करतात दुसरा पर्याय जर का रिव्ह्यू पिटिशन आपण भरू तर ते टिकलं नाही तर आपल्याला दुसरा पर्याय आहे हा क्युरेटिव्ह पिटिशन जो अपवादात परिस्थिती करावा लागतो तो लास्ट हे शेवटचा तो राज्य सरकार करू शकते पण तिथे सुद्धा तयारी असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही राज्याकडे हे दोनच पर्याय घ्या म्हणतात चौथा एक पर्याय आहे त्याचा मुलं तिसरा उत्तर येतो पण हे दोन पर्याय त्याच्या हातात आहेत रिव्ह्यू पिटिशन ते नाही टिकलं तर क्युरेटिव्ह पिटिशन आता जो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आपण हा विषय जाऊ शकतो म्हणजे मागापासून मानवली किंवा या की जबाबदारी राज्याची आणि केंद्राची आहे दोघांची आहे माझं तुझं करून काहीच होत नाहीये आपल्याला एकदा घोडा बायकोच राहायचंय जो सरकारमध्ये आहे तो सरकारमध्ये नाही येतो आपल्याला एकत्रच राहायचंय का कुटुंबातच राहायचंय तर मराठा समाजाला द्यायचं तर तुम्हाला एका कुटुंबासारखं वागावं लागणार आवडो किंवा आवडो आणि त्याच्यासाठी मी आहे यासाठी मी आहे जेव्हा मी छत्रपती घराण्याचा वेटो वापरू तर वेटो म्हणजे काय तुम्ही सारखा वेटो नाहीये आता वेटो म्हणजे काय गोड बोलू सगळ्यांनी एकत्र नाही हा वेटो तर तिसरा पर्याय काय की 342A आर्टिकलच्या 342A च्या माध्यमातून तुम्हाला आपलं प्रपोजल हे सेंट्रलकडे देऊ शकतात ते कसं देऊ शकतात राज्यपालांच्या माध्यमातून तर राज्यपालांना हे भेटले पण राज्यपालांना नुसतं भेटून काय उपयोग नाहीये पत्रातून उपयोग नाहीये राज्यपालांना जे तुम्हाला भेटायचं आहे तर तुम्हाला पूर्ण डाटा हा उभा करावा लागणार परत त्याला 5-6 महिने लागतील कमीत कमी गायकवाड जस्टिस गायकवाड अहवालामध्ये काय त्रुटी असतील त्या त्रुटीवर अभ्यास करावा लागेल वेळ पडेल मला वाटतं मला ते टेक्निकली चुकतच नाही तिथं आयोग उभा करायला लागेल आयोग तेच वाटतं ते असं ते आणि तुम्हाला मग त्याच्या माध्यमातून राज्यपालच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे देतील केंद्रीय मागासवर्गीय आयोग योग्य वाटलं तर पार्लमेंटला ते सेंट्रल लिस्ट मध्ये ते वाढवण्यासाठी तो विषय जाईल हा 342A आता मी काय कुठलं कागद काढण्याचं नाही काय कागद जे काय ते सगळे त्याच्याप्रमाणे मी बोलतो विरोधी पक्ष नेते काही म्हणत नाही ते स्वतः ते सुद्धा नाकारू शकत नाही आपल्याला म्हणून म्हणायचं की केंद्र सगळे आपण खासदार होतो किंवा आणि पण हात झटकू शकत नाही राज्यातले लोक हात झटकू शकत सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे अनेक लोकांची इच्छा आहे की क्लिअर होतं की ओबीसी मध्ये आपण
अध्यक्ष परशुराम खेडेकरजी ते नेहमी हा विषय मांडतात आणि लोक मांडतात. त्याचबरोबर हरिभाऊ राठोड ओबीसीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार ते सुद्धा हा विषय नेहमी ते मांडत असतात. आता हा ओबीसी नवीन प्रवर्ग तयार करून ते तर येऊ शकतो का ते मी नाही सांगतो, ते सरकारने सांगायचं, ते पूर्वीच्या सरकारच्या लोकांनी सांगायचं, ज्येष्ठ नेते शरद पवारजींनी सांगायचं, उद्धवजींनी सांगायचं, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजींनी सांगायचं, समितीचे अध्यक्ष अशोक रावजींनी सांगायचं. सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या. हे केलं कोण? स्पष्ट ते सुद्धा बोलावं, बोलायला समाजाला काय परिस्थिती आम्ही बोलू. मी बोलायला तयार आहे, आताच म्हणू शकतो. तुम्ही बोला, स्पष्ट करा, खेळ ठेवू नका. मी म्हटलं ना आता आम्ही सामाजिक मागास राहिलो नाही, ठीक आहे. पण माझी भूमिका मी सांगतो, मी शिवाजी महाराजांचे शाहू महाराज शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिलं आरक्षण दिलं. वंचितांना आरक्षण मिळावं ही मी या भटाचा आहे. वंचितांना आरक्षण हे मिळावं, वंचितांना सगळ्या शिक्षणातल्या नोकरीच्या सुविधा मिळाव्या. कुठल्याही वंचित असतील ते बहुजन समाजातले त्यांना सगळ्यांना मिळावं. गोडी गुलाबी म्हणायला पाहिजे ना बहुजन समाज, हे माझं मत. बाकी कुठे कुठे बघतो बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा एक संकल्पना होती आरक्षणाच्या बाबतीत की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं, आणि म्हणून त्यांनी राज्यघटनेने सुद्धा घटित केलं होतं. मी 102 मी स्वतः 102च्या घटनेच्या दुरुस्ती केली. मी स्वतः तिथं मी बोलून दाखवले की 1967 पर्यंत मराठा समाजाला इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी मध्ये सेंट्रल लिस्ट मध्ये आपल्याला ओबीसी आरक्षण मिळत होतं 1967 पर्यंत. 68 नंतर का काढलं, का कालिका समिती आणि बाकीच्या समितीला आवाज बाकीच्या आयोगाने तो त्यांचा प्रश्न, मी काय बोलू शकतो. माझं भाषण आजही युट्यूबवर पाहिलं. आरक्षणाची पुढे जाऊ, तुमचं सरकार असताना तुम्हाला थोड्या गोष्टींवर केंद्रात जायचे नाही का? मान्य आहे. तुमच्या हातात त्या गोष्टी तुम्ही करू शकता ना. तर पहिली गोष्ट ही आहे, 5 गोष्टी मी काय असं नाही तर 15ची लिस्ट मी काढली नाही, भरपूर आपल्या मागण्या आहेत. आपण 5 जणांची लिस्ट काढली. कुठली लिस्ट काढली आहे? पहिलं नंबर 1 की ज्या 2185 आपण म्हणतो की तो जास्त सुद्धा असते, पण सर्वोच्च न्यायालय काय म्हणते 9 सप्टेंबर 2020च्या अगोदर ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यांना रुजू करून घ्या का थांबवा. जस्टिस भोसलेचा अहवाल ह्याचा त्याचा काय संबंध आहे? डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्ट सूचना केली, इन्स्ट्रक्शन दिले. वाय वेट, का थांबायचं होतं? घेऊन टाका ना तुम्ही. 2185 आपण म्हणतो, पण माझं काय म्हणणं, जे काय असतील 9 सप्टेंबर 2020च्या अगोदर घेऊन टाका. हा केंद्र त्या समाजाच्या बरोबर. हो बिचारे लोक, म्हणजे आता काय सांगू, या दौऱ्यात मी बघितलं लोक नुसतं असे रडत होते. एक तर म्हटलं की एप्रिल चालू आहे आणि मी आता आंब्याचा व्यवसाय करणार आहे. आंब्याचा व्यवसाय म्हणजे खाद्य असे सुद्धा प्रेम संपतील, आयुष्य संपलं त्या लोकांचं. न्याय नाही गरीब मराठ्यांच्यावर. दुसरा महत्वाचा मुद्दा आणि तो माझा हृदयात आहे आणि सगळ्या या समाजाच्या हृदयात तो म्हणजे साथी. शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली साथी संस्था आहे. काय अवस्था पण त्यामध्ये, म्हणजे तुम्ही तो साथी जर इम्प्लिमेंट केली चांगल्या पद्धतीने स्वायत्त देऊन वेळ प्रसंगी मी तुम्हाला सांगतो आरक्षणापेक्षा भारी पडत नाही. मला माझं मोठं स्टेटमेंट आहे, आरक्षण आपल्या हातात आहे. आरक्षणापेक्षाही जास्त उपयोगी तुम्हाला साध्य करेल. तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना घडवणार आहे त्या साथीच्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री म्हणजे जागा तरी आली, ध्यानच करणं तुम्ही जागा. नुसतं जागा घेऊन होणार नाहीये आणि स्वायत्ता
समाजाशी समाजाच्या सर्टिफिकेट आहे ना, समाजाचं माणसं घ्या ना, दोन-तीन चांगले माणसं. तुम्ही पत्रकार मला उद्या म्हणा तुम्ही हा विषय घ्यायला बहुतेक तुम्हाला अध्यक्ष पदाची इच्छा आहे, अजिबात नको बाबा मला, चांगले लोक घ्या. हा माझा साथीसाठी कमीत कमी 1000 कोटी तुम्ही द्यायला पाहिजे. 1000 कोटी म्हणणार आता कोविडच्या माध्यमातून कुठला पाहिजे पैसे मान्य, पण तुम्ही सँक्शन करा ना, आम्ही प्लॅन करतो 1000 कोटी आम्ही स्टेट 1, 2, 3, 4 या वर्षात करतो, 2 वर्षात 1000 कोटी द्या, मग पुढच्या 33 वर्ष